एक असं जग जिथे माणूसपणाचा शोध घेणं हेच जीवनाचं ध्येय बनलं असेल तर? एक अशी अज्ञात नगरी जिथे माणूस हा शब्द दुर्मिळ आणि बहुमूल्य असेल. या नगरीतील रहिवासी माणूस या शब्दाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असतील. काही जण धार्मिक ग्रंथांमध्ये शोध घेत असतील तर काही जण ज्ञानाच्या मार्गावर निघतील. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी पांचाळ स्वागत करते न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात. आज आपण मराठी साहित्यातील एका अभिजात रत्नाचा शोध घेणार आहोत. हे रत्न म्हणजे व.पु. काळे यांची अविस्मरणीय कादंबरी मी माणूस शोधतोय. या व्हिडिओमध्ये आपण कादंबरीच्या सौंदर्यावर आणि त्यातील अमूल्य विचारांवर चर्चा करणार आहोत. या प्रवासात आपण विविध पात्रांना भेटणार आहोत. प्रत्येक पात्र आपल्याला जीवनाचा एक वेगळा पैलू दाखवून देतं आणि आपल्याला विचार करायला लावतं की खरंच माणूस काय आहे. विष्णू पुरुषोत्तम काळे यांच्या लेखनाचं सौंदर्य आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. ते सोप्या आणि प्रभावी भाषेचा वापर करतात, ज्यामुळे कादंबरी वाचणं अगदी सोपं आणि मनोरंजक बनतं. व.पु. यांच्या लिखाणातून प्रयत्न, प्रसंग आपल्या जीवनाशीच कुठेतरी निगडीत आहे असे जाणवते. चांगुलपणाच्या संकल्पनेचा शोध घेत असताना एक चिंतनशील मराठी लेखक व.पु. काळे यांच्या कथांचं संकलन म्हणजेच मी माणूस शोधतोय ही कादंबरी होय. माणूस या शब्दाचा केवळ एक व्यक्तीच दर्शवत नाही, तर मानवतेचे अनेक गुण, करुणा आणि सहानुभूतीही दिसते. कादंबरीमध्ये अनेक नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत, जे आपल्याला स्वतःच्या मूल्यांचा आणि जीवनातील प्राधान्याचा विचार करायला लावते. व.पु.नी ज्या लोकांशी संवाद साधला आहे, ज्यांच्याबद्दल वाचले आहे आणि ज्यांना भेटले आहे, त्यांच्या स्वभावांचे हे वर्गीकरण आहे. समाजात आपल्याला अनेक लोक भेटतात. समाजातील असंख्य व्यक्ती त्यांच्या वैविध्यपूर्ण गुणधर्मांद्वारे त्यांचे वेगळेपण दर्शवितात. आपटा, अंतर, हुतात्मा, रामी, मुहूर्त, ताहो, ऋतुपसंती, रूटगई आणि नालायक या कथांचा समावेश या संकलनात करण्यात आला आहे. कादंबरीमध्ये प्रेम आणि त्यागाच्या अनेक उदाहरणे आहेत, ज्यातून आपल्याला जीवनाच्या खऱ्या अर्थाला समजून घेण्यास मदत होते. यातील प्रत्येक पात्र आपल्याला स्वतःच्या आत्म्याचा शोध घेण्यास प्रवास करते आणि आपल्याला स्वतःला शोधण्यासाठी प्रेरित करते. मी माणूस शोधतोय ही कादंबरी फक्त एक मनोरंजक वाचन अनुभवच नाही, तर ती आपल्याला जीवनाबद्दल आणि आपल्यामध्ये असलेला माणूस याबद्दल खूप काही शिकवते. मला खात्री आहे की तुम्ही या कादंबरीचा वाचन प्रवास पूर्ण केल्यानंतर तुम्हालाही काहीतरी नवीन आणि अर्थपूर्ण गोष्ट शिकायला मिळेल. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला देखील ही कादंबरी वाचण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल. कलारंजनच्या पुढील एपिसोडमध्ये दुसऱ्या एका मराठी पुस्तकाशी परिचित होऊयात. तोपर्यंत वाचन करत राहा आणि पाहत राहा न्यूज अनकटचा कलारंजन हा कार्यक्रम. धन्यवाद.